मंडळी, रंगभूमी.comच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख, कथा तसंच विविध रंगकर्मींच्या मुलाखतीही ऐकायला मिळणार आहेत. तुम्हालाही वेगवेगळ्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याबद्दल एपिसोडच्या शेवटी आम्ही माहिती देणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. तसंच तुम्हाला या विविध लेख, कथा आणि मुलाखतींचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमी.comला सोशल मीडियावर फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत राहुल शिंदे लिखित अजून एक कथा. त्याने लिहिलेली महादू गेला ही कथा ही आपल्या पॉडकास्टवर ऑलरेडी अवेलेबल आहे, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही जर ही कथा ऐकली नसेल तर ही कथासुद्धा नक्की ऐका. तर राहुल शिंदे लिखित आभासी ही कथा आपल्यासमोर सादर करण्यासाठी हौशी रंगभूमीवरचा एक निपुण कलाकार आज उपस्थित आहे, ज्याचं नाव आहे शंतनू राऊत. वेलकम शंतनू. नमस्कार मंडळी, माझं नाव शंतनू शशिकांत राऊत आणि आज तुम्ही ऐकणार आहात राहुल हणमंत शिंदे लिखित कथा आभासी. घर सुन्न पडलं आहे. आईबाबांना कशातच फारसा हुरूप येत नाही आता. मात्र काही दिवसांपूर्वी प्रचंड धक्क्याच्या दुःखात वेड्यासारखं वागणारे ते आत्ता दुःखातून सावरत आहेत. तरीही मी जिवंत होतो तेव्हा आणि आता मी नाही तेव्हा किती फरक पडलाय त्यांच्या आयुष्यात. दुनियेचं रुटीन चालू आहे, पण आईबाबांच्या रुटीनचं मध्येच जणू मी होतो. झालं ते लई वाईट झालं. घरी सगळं चांगलं असताना या पोराला आत्महत्या करायची काय गरज होती. मी गेल्यानंतर गावात कित्येकांच्या आपापसात याच चर्चा चालू होत्या. बेरोजगारीमुळे तरुणाची आत्महत्या, पण नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. वर्तमानपत्रात पण अशीच बातमी आली होती. पण ती आत्महत्या नसून खून होता हे सांगायला मी जिवंतच नाही ना आता. पंख्याला लटकलेलो दिसलो म्हणून मी आत्महत्या केली असाच त्यातून निष्कर्ष निघणार हो. पण ती हत्या आहे, त्या दोघांनी मिळून केलेली, आणि त्याची ही गोष्ट. माझं इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि MPSC UPSC स्पर्धे परीक्षेला तयारीला लागलो. नोकरीच्या शोधात पडलो नाही, कारण माझं ध्येय ऑफिसर बनण्याचं होतं. आणि ते ध्येय फक्त मी बनवलं नव्हतं, तर कित्येकांनी मला मोटिवेट पण केलं होतं. माझ्यासोबतच्या काही मित्रांचंही हेच ध्येय होतं. पण त्यातल्या काही जणांचं कॅम्पस प्लेसमेंट झाल्यावर हे ध्येय लगेच दुय्यम ठरलं. तुमचं ध्येय तकलादूच होतं असं मी त्यांना म्हणालो तेव्हा, तुझं कॅम्पस प्लेसमेंट नाही ना झालं अजून म्हणून म्हणतोयस. हातात पॅकेज दिसला ना की कळेल तुला पण, असं म्हणून त्यांनी माझीच खिल्ली उडवली. मी सुरुवातीला उत्साहित होऊन पुस्तकांची खरेदी केली. जे ऑलरेडी परीक्षेत खडतड परिस्थितीवर मात करून यशस्वी झाले, ऑफिसर बनले, त्यांच्या प्रेरणादायक गोष्टींची पुस्तकं. याशिवाय परीक्षेच्या अभ्यासक्रमाचीही काही पुस्तकं विकत घेतली. शहरातच 2 मित्रांसोबत रूम घेतली आणि एक चांगला क्लास लावला. माझी बुद्धिमत्ता सुमार होती, पण मला एखाद्या ऑफिसरचीच पोस्ट पाहिजे होती. क्लास, स्टडी रूममध्ये अभ्यास, जवळच मेस, चहाची टपरी, मित्रमैत्रिणी त्याच वातावरणातले, अधूनमधून गावाला जाणे, असं सगळं टाईमटेबल चालू झालं. टाईमटेबल आता कधी इकडे कधी तिकडे असं होणारच. मित्रांचा वाढदिवस असला की तो असा साजरा करायचा, त्याला सरप्राईज द्यायचं रात्री 12 वाजताचं, मग त्या दिवशी आधी केक मॅनेजमेंट वगैरे वगैरे. पण अशा वेळी दुसऱ्या दिवशीचं टाईम टेबल फिसकटतं. रात्री उशिरा जागल्यामुळे का कोणास ठाऊक दुसऱ्या दिवशी मनात कसली तरी पोकळी जाणवायची. मित्राचा वाढदिवस काय वर्षातून एकदाच येतो, चालतं कधीतरी, माझं एक मन म्हणायचं. तुला असे जवळचे लांबचे इथे 2 डझनभर मित्र आहेत, म्हणजे हे कधीतरी किती वेळा चालणार ह्याचा विचार कर. आणि पैसे तुझे स्वतःचे आहेत का? अजून कमवतो आहेस का?
मग हे सगळं करणं गरजेचं आहे का? माझं दुसरं मन. असो, महिन्यातून 2 तरी सिनेमे पाहायचे असं मी ठरवलं होतं. पण नंतर स्वतःच्याच जनरेशनशी अप टू डेट राहायचं असेल तर मित्रांसोबत रूमवरच नवीन आलेल्या वेबसिरीज, शोज वगैरे वगैरे पाहणं गरजेचं आहे असं माझ्या मेंदूतल्या विचारांनी मला सांगितले. म्हणजे अभ्यासासोबत हे सगळं करणं गरजेचंच आहे असं आजूबाजूलाही वातावरण होतं आणि मीही त्याला कबूल झालो होतो. त्यामुळे आपलं मुख्य ध्येय बाजूला सरतंय आणि आपला उगाचच वायफळ वेळ नकोस असा जातोय हे आता कळतंय. ते त्यावेळी पटकन का नाही कळलं याचं आश्चर्य वाटतं. जेव्हा जेव्हा ते लक्षात यायचं ना तेव्हा तात्पुरता मी सावध व्हायचो, पण परत तेच. आणि अजून पुष्कळ वेळ आहे रे आपल्याकडे, व्यवस्थित अभ्यास करून क्लिअर व्हायला 3-4 वर्षाचा अवधी लागू शकतो असे माझ्या मनात विचार यायचे. या सगळ्यांमध्ये माझे 2 अटेम्प्ट्स गेलेही. अरेच्या, 1.5-2 वर्ष किती लवकर गेली कळलं सुद्धा नाही. मी माझ्या खुनाची गोष्ट सांगताना हे असं पाल्हाळीत का बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण त्या खुनापर्यंत पोहोचण्यासाठी या संदर्भांची गरज आहे. सेकंड अटेम्प्ट दिल्यावर पेपर अवघड गेला होता, पण ध्रुव आणि वरुण या 2 मित्रांनी परीक्षा झाल्याचं सेलिब्रेशन म्हणून रात्री बाहेर जेवण झाल्यावर मला बियर पिण्याचा आग्रह केला. बियर हे काय व्यसन आहे? चालतं थोडंफार, पिल्यावर बघ दुनियेचा राजा झाल्यासारखं वाटते, त्यांनी दिलेला सल्ला. त्या रात्री पिल्यावर राजासारखंच वाटलं मला, पण दुसऱ्या दिवशी परत नशेतून बाहेर आल्यावर पुन्हा मनात पोकळी दाटून आली. नंतर पुढच्या अटेम्प्टसाठी तयारी चालू करण्याआधी 15 दिवस गावाला जाऊन राहून आलो. आत्ताही पेपर अवघड गेला, जाऊ दे, पण तुला अंदाज आला असेल ना आता नेक्स्ट टाइम चांगला अभ्यास कर, बाबांनी सूचना केली. अरे अरे मित्रा, किती लुकडा झालायस रे बाबा, शहरात असतोस ना, मग तिथली एखादी चांगली जिम लावून बॉडी बनव की, तब्येत पण सांभाळायला पाहिजे ना भाई. गावाकडच्या माझ्या मित्रांनी माझ्या डोक्यात जणू प्रकाश पाडला. मला बॉडी मेंटेन करायची होतीच. फेसबुकवर मित्रांच्या जिमचे पोस्ट बघून आपण पण असं बनावं असं वाटायचं. मी परत शहरात आल्या आल्या चांगली जिम लावली, बॉडी बनवायला सुरुवात केली. आता मी लावलेला स्पर्धा परीक्षेचा रेग्युलर क्लासही संपला होता. अधूनमधून टेस्ट पेपर असायचे ते मी द्यायचो. जिम केल्यावर मस्त वाटायचं. एकदा मी जिममधला वर्कआउट करतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि त्याला मस्त लाईक्स अँड कमेंट्स मिळाल्या. मी खुश झालो. नंतर हळूहळू बॉडी बनेल तसे वेगवेगळे फोटोज फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करायला लागलो. एक पोस्ट टाकली की थोड्या वेळाने परत तिथे किती लाईक्स आणि कमेंट्स आल्या बघायचो. सवयच लागली त्यात वेळ दवडण्याची. मी बिफोर 1 year अँड मी नाव आफ्टर जिम वर्कआउट्स. एकदा अशी पोस्ट टाकून एका वर्षाआधीचा माझा फोटो आणि दुसरा जिम केल्यामुळे बॉडी फिट बनत चाललेला फोटो टाकला आणि त्याला तर खूपच लाईक्स अँड कमेंट्स मिळाल्या. अरे लोक आपल्यापासून मोटिवेशन घेत आहेत. एक मन, त्यांना 1 लाईक आणि 1 कमेंट फुकट असते. तुझं काय कर्तृत्व आहे? ज्या बॉडी बिल्डिंगसाठी तू खर्च करतो आहेस ती सुद्धा तुझी आप कमाई नाही, बाप कमाई आहे. दुसरं मन, पण तरीही मला हे व्हर्च्युअल कौतुक हवंसं वाटायचं. अधूनमधून नैसर्गिक ठिकाणी फिरायला गेलो की त्या ठिकाणी असतानाचा स्टेटस कधी अपडेट करतोय असं व्हायचं. हॅशटॅग नेचर लव्ह, हॅशटॅग पॉझिटिव्ह वाईब्स, हॅशटॅग पॉझिटिव्ह फिलिंग असं टाकायचं. तेही फोटो चांगला एडिट करून. अरे फोटो काय एडिट करत बसलायस? अभ्यास टाकून निसर्गात आलायस ना,
त्याचा आस्वाद घे. आणि काल तू मित्रांसोबत फोटो काढलास तेव्हा तुझं अनहेल्दी खाऊन अंग दुखत होतो, तरी तेव्हाही काय रे, फीलिंग हॅप्पी. आणि काय हरकत आहे प्रत्येक वेळी आनंदीच आहोत असं खोटं आणि तेही व्हर्च्युअली लिहायचं? हे आता कळतंय, पण तेव्हा मी त्या लाईक्स आणि कमेंट्समध्ये वाहत चाललो होतो. सोशल मीडियावर आपण सतत ॲक्टिव्ह नाही राहिलो तर सगळ्यातून बाहेर फेकलो जाऊ अशी भीती वाटायची. एकदा वडील फोनवर म्हणाले, आता 25 वर्षाचा झालायस, अरे तू ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर पार्ट टाइम जॉब आहे एक, तो करत करतही अभ्यास करू शकतोस, बघ ठरव. आणि तसंही आता 2 वर्षात लग्नाचं पण बघायला चालू करावं लागेल ना. एवढी छोटी नोकरी तू करणार? एक मन, मिळतंय तर सोडू नकोस, तेवढंच स्वतःच्या पायावर उभा राहशील. दुसरं मन, हट, अशी नोकरी कधी मिळू शकते, तुझी पात्रता याहून मोठी आहे. तुला खरंच ऑफिसरच्या पोस्टमध्ये किती वर्ष लागतील? तुझी स्ट्रेंथ किती आहे? चुप चुप, काय वाटेल तर विचार करतोयस. आहे पात्रता माझी. अरे मग इतक्या डेडिकेशनने करताना दिसत नाहीस. नाही कसं? करतोय मी. आता मोठी पोस्ट मिळणं म्हणजे वेळ लागणारच ना. आणि कॉम्पिटिशन किती वाढली आहे. आपण वाचलेल्या इंटरनॅशनल इन्स्पिरेशनल स्टोरीजमध्ये पण असंच लिहिलेलं आहे. चांगली पोस्ट मिळवण्यासाठी कित्येकांना 6 वर्ष लागली. तोपर्यंत एखादी छोटी पोस्ट घेऊन ठेव, तेवढंच कॉन्फिडन्स येईल. परीक्षेतून बरी पोस्ट मिळायची पात्रता आहे की नाही हेही कळेल. गप्पा, एकदम गप. मला शहाणपणा शिकवू नकोस. कृती कमी, विचार जास्त. नुसते विचार, विचारांचा द्वंद्व. कधी कधी रात्रीच्या वेळी असं वाटायचं जगातले सगळे प्रश्न आपल्याच मालकीचे आहेत. आपण का जन्माला आलो, मेल्यानंतर आपलं काय होतं, इथपर्यंत प्रश्न. मग त्याची उत्तरं शोधण्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओज बघितले की पुन्हा वाटायचं आपण किती रापचिक भारी ज्ञान कमवलं आहे यार. पण परत प्रश्न, जे बघितलं ते ज्ञान खरं होतं? कारण मी व्हिडिओ पाहून जे ज्ञान मिळवलं होतं त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारा दुसरा व्हिडिओ नेटवर लगेच हाती लागायचा. का होतं आहे आपलं हे असं? अलीकडे तर जास्तच. अभिमन्यू चक्रव्यूहात सापडल्यासारखा माझा मेंदूसुद्धा चक्रव्यूहात सापडला होता. एक जाळं संभोवती तयार झालं होतं. ओ माय गॉड, आपले असे यात परीक्षेचे किती अटेम्प्ट्स वाया चालले होते. पण व्हॉट्सअपला रोज स्टेटस अपडेट करतोय, काय गरज आहे? आणि त्यातून आपण स्वतः किती मोटिवेशन घेतोय. आणि खाणं ते तर नियंत्रणाबाहेर. आठवड्याला 3-4 वेळा फास्ट फूड ठरलेलंच. आता तर नातेवाईकांनाही तोंड देण्याची भीती वाटते. कुठे समारंभाला भेट झाली, सुट्टीनिमित्त गावी गेलो तर प्रश्न ठरलेलेच. काय, कधी मिळणार नोकरी आणि कधी मिळणार लाडू? या विषयावरून सगळेजण मला धारेवर धरायचे. पूर्ण खेचून झाल्यावर मग कुणीतरी म्हणायचे, उगाच आम्ही हॅमरिंग करतोय असं नाही ना वाटत? नाही, या गोष्टीची सवय झाली आता मला. असं म्हणताना माझे नाईलाजाने भाव त्यांनी टिपलेले. काय सवय झाली आहे म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणार असं म्हणायचंय का तुला? नाही, तसं नाही हो. मी पॉझिटिव्हली म्हणतोय. तुम्ही कितीही हॅमरिंग सॉरी उपदेश दिले तरी ते माझ्या भल्यासाठीच आहेत हे कळतंय मला. हा माझा खुलासा. कधी कधी रात्री भयानक स्वप्न पडायची. कुठेतरी मी एकटाच असायचो, दूर. आणि कधी कधी स्वप्नात दूषणं ऐकू यायची. अरे बाबा, किती त्या परीक्षा देणार,
आईबाबांना तुझ्यामुळे मान खाली घालायला लागते, तुझ्यामुळे त्यांची बदनामी होते. बिनकामाचा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. कसं असतं ना, जेव्हा सतत विचार मनात येत राहतात आणि मेंदूच्या आतमध्ये एक गुंता तयार होतो. अरे नाही, तो गुंता आपणच तयार करतो. आणि त्या गुंत्यामुळे आपल्याला मानसिक त्रास सुरू होतात उगाचच. आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक त्रास, मान दुखू लागायची. आपण आपलं दुःख, त्याचं कारण इतरांसोबत शेअर करतो. पण मला कुठे कसलं दुःख आहे? मग या त्रासाला उपाय तरी कोण सांगणार? कसला त्रास आहे हा? काही कळत नाही. जखम कुठे झाली हे कळलं की तिथे मलमपट्टी करता येते, पण जखमेची जागाच सापडत नाही आणि फक्त ठणकाच जाणवतो तेव्हा काहीच करता येत नाही, अशी अवस्था. अरे इतक्या वर्षात तू काय कमवलंस? तुझे मित्र बघ, खोऱ्याने पैसे उडतायत. हे कर, ते करू नकोस, हे लाथाड, ते लाथाड. मुक्त हो, सुटका होईल. वाह वाह, एकदम जालिम उपाय. दाखवूनच दे जगाला तुझी हिंमत. रूमवर कोणीच नाही, आजूबाजूला सगळ्या वस्तू असूनही नसलेल्या. मला फक्त पंखा दिसत होता. मी ओढणीसारखी पातळ शाल पंख्याला बांधून माझ्या गळ्यात अडकवली. वेदनेने तडफड झाली. बेरोजगारीमुळे तरुणाची आत्महत्या. किती वरवरचा मथळा आहे ना. ती आत्महत्या नसून खून होता हे सांगायला मी जिवंतच नाही ना आता. ती हत्या आहे, त्या दोघांनी मिळून केलेली हत्या. का माझ्या मेंदूतल्या विचारांनी आणि सोशल मीडियाच्या चुकीच्या अतिवापर यांनी माझी हत्या केली आहे? माय ओन ब्रेन अँड नथिंग एल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर माय सुसाईड. अशी सुसाईड नोट मी लिहून ठेवायला हवी होती. आता लक्षात आलंय, यातून बाहेर पडता आले असते ते ज्या मेंदूने माझा घात केला त्याच मेंदूचा योग्य उपयोग करू. माझा लेखक मित्र म्हणाला होता, तो जे जीवनात करतोय त्यासोबत लेखनाची साधनाही त्याला स्थिर बनवते, समाधान, शांतता देते. मलाही चित्रकलेची खूप आवड होती, पण ती मी विसरूनच गेलो होतो. हातातलं सोडून मी पळत्याच्या मागे लागलो होतो. का? थोडंफार काही केलं की त्यातलं समाधान अनुभवण्याऐवजी मला ते सोशल मीडियावर टाकण्याची घाई असायची. मला मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेता आली असती, यातून बाहेर पडण्याच्या कितीतरी शक्यता होत्या. आता समजतंय, आईबाबांना सगळ्यात आधी मी हवा होतो. बाकी त्यांना आपल्या मुलामुळे आपली मान खाली जाते वगैरे असं काही वाटत नव्हतंच. ते विचार माझ्याच मेंदूतले काल्पनिक विचार. पण आता सगळीच वेळ निघून गेली. घर सुन्न पडलंय, पण निसर्गा नियमाप्रमाणे आईबाबांचं दुःख काळाच्या पोटात जात आहे. बरसणारे आभाळ शांत झाले की काळे ढग निघून जातात. निसर्गाचा नियमच आहे. त्याचप्रमाणे आईबाबांचं बरसून झालंय आणि आता आपण यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही असं वाटत असताना हळूहळू ते दुःख विसरतायत. ते विसरतायत का निसर्ग त्यांना यातून बाहेर काढतोय? दुःखाचा साठाच शिल्लक नाही म्हणून. मी गेल्याची बातमी आईला समजली तेव्हा ती धाडकन कोसळून खाली पडली होती. नंतर मोठ्याने रडायला लागली. 2 दिवस तिने काही खाल्लं नाही की काही प्यायली नाही.
मलाही आता जगायचं नाही असं म्हणत होती. पण 2 दिवसांनंतर तिच्या पोटातली भूक माझ्या जगण्याच्या दुःखापेक्षा वरचढ ठरली. तेव्हा तिलाही आश्चर्य वाटलं असेल. तिनं पोट भरून खाल्लं. मुलाशिवाय जगण्याला अर्थ नाही अशी धारणा झालेल्या आईबाबांना आता एकमेकांसाठी जगण्याचा अर्थ मिळू लागला आहे. तर ही होती राहुल शिंदे लिखित कथा आभासी आणि आजचे सादरकर्ते होते शंतनू राऊत. धन्यवाद शंतनू. रंगभूमी.comच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. एपिसोडच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हालाही तुमचे लेख आणि कथा आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर रंगभूमी.com वेबसाईटला नक्की भेट द्या. या वेबसाईटवर आम्ही साहित्य सहवास नावाचा सदर इंट्रोड्यूस केलेला आहे. या सदराअंतर्गतच एक फॉर्मही आहे. तो फॉर्म भरून तुम्ही तुमचा लेख किंवा कथा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि हो, रंगभूमी.com पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कथा आवडली असेल तर फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन लेखासोबत, एका नवीन कथेसोबत किंवा एका नवीन रंगकर्मी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी. धन्यवाद.